शाळेतून आले तेच भूक लागलेली म्हणून हा लाल मिरच्या, ओल्या मिरच्या घरच्याच, तर तिखट जरा जास्त असल्यामुळं त्याच्यात जास्त तेल घालून केलं. जेवायला बसायचं होतं, आंबा कट केला. घरातलाच आंबा असल्यामुळे पिकू द्यायचं म्हणून ठेवलेला. परत पिकू काय पिकेना. आपलं जास्त पाऊस पडायला लागला की नंतर पिकल्यानंतर आपण खाऊ शकणार नाही इतका. म्हटलं पाऊस पडायला तोपर्यंत त्याला कट करूया. शेवटचाच आंबा होता घरचा राहिलेला. मोठे मोठे आंबे लागलेले, अर्धा अर्धा किलोचे. तर जास्त नव्हते, 4-6 सापडलेले एवढेच नवीनच. म्हणून ते कट करून म्हटलं जेवणासोबत खायचे. आणि नंतर मग राहायला तो ठेवून द्यायचा, परत संध्याकाळी जेवणासोबत खात पाहिजे म्हणून. जेवायची तयारी झाली. त्यानंतर थोडा वेळ जेवणं आटोपली आणि 4 वाजेस्तोवर म्हटलं आता चहा जरासा करून शेताकडे फेरफटका मारायचा. थोडंसं काम करून मग नंतर 1 तास भरत जास्त म्हणून चहा करायला घेतला. आज बाहेर जाऊन काय ब्लॉग सकाळी एक शॉर्ट्स फक्त टाकणं झालेलं. कधी कधी असं काम येतं, काम असतात हे होत नाही. चहा घेऊन आता म्हटलं शेताकडे जायचं. शेतातलं थोडंफार काम करायचं जेवढं. पाऊस नाही तोपर्यंत, पाऊस आला तर थोडा असेल तर थोडा वेळ बसायचं म्हणून मग चहा घेतला. या सगळी चहा प्यायला. बाहेर पाऊस आणि चहा यांचं नातं गोडच आहे असंच म्हणावं लागेल. पाऊस नसतो तेव्हा चहा प्यायचं कंटाळा येतो. मला तर कसं वाटतं, जेव्हा पाऊस असतो तेव्हा प्यावंसं वाटतं. तर हा चहा घेतला आणि शेतात जायच्या अगोदर एक 10 मिनटं म्हटलं मधोमधून बागेत पांढऱ्या गुलाबाच्या फांद्या येतं, त्या येता जाता लागायच्या, तटायच्या त्या पायांना. त्याला काटे आहेत म्हणून म्हटलं थोडंसं कट करायचं. परंतु त्याला टोकदार इतके काटे की काय बोलायचं कामच नाही. त्यामुळं ते तोडताना अगदी काळजीपूर्वक आणि जपून तोडावं लागायचं. हाताला खूप लागतात ते काटे. आणि जून फांद्या तोडताना थोडीशी अडचण येते. कोवळ्या फांद्यांचं काय नाही. सिकेटरनं कट करायला घेतलं. जेवढं जमेल तेवढं करायचं, जे निघेल तेवढं. म्हटलं कोवळ्या फांद्या पुढं आलेल्या. खरं तर कटच करायला पाहिजे होतं याला पावसाळ्यात. ते थोडं थोडं करून म्हटलं कट करायचं. ज्याला जास्त कळ्या होत्या त्या कळ्या उगीच म्हटलं तोडायला नको, वाया जायला नको म्हणून मग मी, ज्याला कळ्या जास्त नव्हत्या आणि उमललेली टपोरी फुलं होती की जे आता उद्या सकाळपर्यंतच टिकतील अशा फांद्या बघून ते कट करायला घेतलेलं. थोडा वेळ हे पण काम केलं. त्यानंतर माझं अजून एक काम होतं बरेच दिवस डोक्यात असणारं. ते म्हणजे समोरच्या छोट्याशा बागेत एक ह्याचं जाईचं झाड होतं. त्याला ते जे मेहंदी असते ना शोची, तिची सारखी पानं आतपर्यंत कटिंगची सोय होणार नाही अशी एकात एक गुंतलेली होती. ते पण काढायची होती. ते पण काम आजच म्हटलं करूया. जर निघलं आपल्याला तर बघू, नंतर मग घरात कोण ना कोण ते करेलच. तर कळ्या न तोडता जेवढं शक्य आहे तेवढं मी हे काढण्याचा प्रयत्न केला. काटे फार असतात गुलाबाला, ते अचानकच बोचतात, समजत नाही आणि दुखतं पण फार. गेल्या वर्षी मला तसा अनुभव आलेला. डायरेक्ट हाडापर्यंत जर लागलं तर ते बोट वगैरे फारच दुखतं. म्हणून मग जरा जपूनच तिथल्या काढल्या फांद्या. आणि समोरच्या ह्याचं
जे जाईचं झाड होतं ते जाईचं म्हणजे केसरी कलरची जाई आहे आणि ही जाई आणि हे झुडूप इतकं दाट ते एकात एक गुंतलेलं ते पण काढायचं. बरेच दिवसाची माझी मनीषा होती, मनात तयारी करत होते, परंतु ते काय आज करू उद्या करू म्हणून राहत होतं. आज म्हटलं ते बऱ्यापैकी आपण काम करून घ्यायचंच. त्याची जरीशी कटिंग केलं थोडंसं तर त्याचा गुंता कमी होईल. गेल्या वर्षी गुलाबी वेल होता, तो इतका गुंतलेला आहे का ते पाऊस पडायला लागला की फार झपाट्यानं झाडांची वाढ होत असते. तरी पण माझ्या हाताला काहीतरी लागलं. यासाठी सतत काम करायचे, रोज काम करायची सवय असते. हात मऊ होतात काम करायची सवय असते. शाळेत काही कठीण कामं नसतात ना, घरी अशी कठीण कामं करताना थोडंसं जड जातं, परंतु ते आवड म्हणून आणि आपलं म्हणून करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून मग हे कठीण जेवढं शक्य आहे तेवढं मी केलं. आता जायचं शेताकडे.